आता मी उद्योजक कसा झालो? मी वयाच्या 17व्या वर्षी वडिलांना म्हटलं मला जगात फिरायचं आहे आणि मला सिंगल तिकीट द्या, आणि मी इकडनं लंडनला गेलो. वडील म्हणाले बाळा तू परत कसा येणार? म्हटलं त्यांना नको तो परत पाठवून देतील, काय काळजी करू नका. हे मॉडेल भी ऐसा है, वापस भेज सकता है. आम्ही काय एकदा विकलेला माल परत घेत असं येत नाही, कधी घेतो माल परत. मी गेलो लंडनला आणि पाहिलं तर लंडनला एक रेस्टॉरंट इडली विकत होतं. त्याची इडली म्हणजे जगात कुठे पाहिली नाही. ह्या भिंतीला मारली तर भिंत आरपार खाली तुटून खाली जाईल एवढी कडक इडली. दुसरं इडली आहे का चुईंगम आहे, कळायला मार्ग नाही. कारण एकदा इकडे इधर गया मैं उधर गया जाने कहा मैं, अरे अशी हालत. मी पाहिलं स्कोप आपल्याला भयंकर. तिसरं आणि सगळ्यात महत्वाचा, चटणी आणि सांबारचा काय पत्ता नव्हता. मी लगेच म्हटलं मी इडली करणारा कुक आहे. त्याने माझ्याकडे बघितलं. त्याच्या आधी मला इडली कसं करतात काय फक्त मी आईला इडली करताना पाहिलं होतं आणि मी सगळं आठवलं. तांदूळ व्यवस्थित धुतले, ती जेवढं 4 वेळा धुवायचे तेवढे 4 वेळा खसखसीत धुतले. कोकणी लोकांना सांगायला नको, कोणाचाही राग तांदळावर काढतात ते. काढलं, खसखसीत धुतले, डाळ धुतली, घातलं. तर ती आली माझ्याकडे. -12 डिग्री टेम्परेचर होतं, थंडी कडाक्याची. तुम्हाला ईस्ट पाहिजे का? तिथे ईस्ट हे कधी खाऊ नये. इव्हन पिझ्झा वगैरे मी ऍडवाइस करतो कधी ईस्ट घातलेला किंवा पिझ्झा खाऊ नये, कारण पोटात तो जमा होतो आणि आपल्याला बाधक असतो. आणि ही केमिकल जर रोज खाण्याने अशा ज्या काही फॉरेन चेनच्या केमिकल आपण खाता, इट्स नॉट गुड.